वेलकम विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या या लेक्चर सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आजचं आहे आपलं लेक्चर नंबर 3। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शॉर्टकट मेथड पाहिजे। शॉर्टकट मेथडमध्ये काय असतं तर जे दिलेलं फंक्शन असतं एफ ऑफ एक्स ते आपल्याला फिक्स असतं की हे आलं तर हेच करायचं, हे आलं तर हेच करायचं, त्यामुळे त्याला म्हणायचं शॉर्टकट मेथड। आणि खूप सोपा खेळ आहे। त्याच्यामध्ये कुठले कुठले फंक्शन आहे, टोटल 7 ते 8 फंक्शन आहेत। त्यातले पहिले 3 फंक्शन मी आता सांगतो। 3 फंक्शनवरचे 3 एक्झाम्पल आहेत, ते एक्झाम्पल देतो आणि त्याचं सोल्युशन सांगतो। आणि मग नंतर तुम्हाला पुढचे 2 आहेत ते एकत्र घेतो, साइन कॉस साइन हायपरबोलिक कॉस हायपरबोलिकचं, आणि शेवटचे जे 2-3 मेथड आहेत ते एकत्र घेतो। म्हणजे 3 पार्ट करतो ह्याचे आणि तिन्ही पार्टमध्ये व्यवस्थित समजून सांगतो। तर त्यातलं बघा, पहिलं आता हे कशी वापरायचं, हे कुठल्यासाठी वापरतो तर पर्टिक्युलर सोल्युशनला वापरायचं। जनरल कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन आपण एकच मेथड आहे सगळीकडे तीच आहे, पण पर्टिक्युलर सोल्युशनला आपल्याला मेथड वापरायची। मग कशी तर त्यातली पहिली बघा, ह्यातली कुठली आता बघतो आपण 2 नंबरची आहे ती शॉर्टकट मेथड। कधी वापरायची तर दिलेला जो एफ ऑफ एक्स आहे तो वेगवेगळा येणार, म्हणजे आपण फाय ऑफ डी इंटू वाय इज इक्वल टू जो आपला इक्वलचा एफ ऑफ एक्स असतो तो एफ ऑफ एक्स काय येतोय त्याच्यावरून आपल्याला सोल्युशन काढायचं असतं। तर बघा त्याच्यातला पहिला म्हणजे इथं मी काय करणार, वाय पी काढण्यासाठी हा डी चा ब्रॅकेट पलीकडे पाठवणार आणि इकडं एफ ऑफ एक्स असणार। मग हा एफ ऑफ एक्स काय आहे त्याच्यावरून त्याचं सोल्युशन ठरवायचं। तर त्यातला पहिला फेन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जर कॉन्स्टंट आलं म्हणजे 2 आलं, 4 आलं, 1 आलं, 0 आलं, काही पण कॉन्स्टंट नंबर आला तर त्यावेळेस काय तर वाय पी इज इक्वल टू येणार आहे 1 इथं फाय ऑफ डी आणि ह्या एफ ऑफ एक्सच्या जागेवरती काहीतरी कॉन्स्टंट असेल। काहीतरी कॉन्स्टंट आला की डीच्या जागेवरती फक्त 0 पुट करायचं। जो इथं डीचा ब्रॅकेट असतो त्या डीच्या जागेवरती प्रत्येक ठिकाणी 0 पुट करायचं, म्हणजेच वाय पी इज इक्वल टू 1 इथं फाय ऑफ 0 येणार इंटू के, आणि मग जे काय उत्तर असेल ते तुमचं फायनल आन्सर। हे पहिला। आता ह्याच्यात पुढची एक मेथड असते, म्हणजे इथं जर 0च उत्तर आलं सगळंच तर काय करायचं ते शेवटी सांगतो, फक्त पुटिंग काय करायचं तेवढं समजून घ्या। हे झाला पहिला। आता दुसरा बघा, फेन दिलेला इक्वल टूचा एफ ऑफ एक्स जर तुमचा इरेस टू एक्स आला तर म्हणजे वाय पी काढाय गेलात 1 इथं फाय ऑफ डी आलं आणि इकडे इरेस टू काय येणार एक्स येईल। मग ह्याच्या वेळेस काय करायचं, पुटिंग डी इज इक्वल टू ए पुट करायचं। मग मी डीच्या जागेवरती जर ए पुट केलं तर इथं जे काय येईल तुमचं उत्तर ते इंटू इरेस टू जे असतो तो तुमचा आन्सर असतं। पण इथं असू किंवा आणखीन एक पुटिंग आहे, पण जर डिवाइडची व्हॅल्यू 0 आली, डीच्या जागेवर ए टाकलं, डीच्या जागेवर 0 टाकलं, जर त्याचं उत्तर 0 आलं म्हणजे इफ खालचं जर उत्तर तुमचं पुट केल्यानंतर 0 आलं तर वाय पी इज इक्वल टू 1 ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, म्हणजे वरती काय करायचं एक्स मल्टिप्लायला घ्यायचा आपल्यापासला, आणि इथं जो डीचा ब्रॅकेट आहे त्या डीच्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, सोबत इरेस टू एक्स लिहायचं। आलेल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये जर डी शिल्लक राहिला तर त्याची व्हॅल्यू पुन्हा ए पुट करायची, जे येईल ते तुमचं आन्सर। समजा आणखीन व्हॅल्यू 0 आली तुमची, पुन्हा ह्याच्यात पुट केल्यानंतर खालच्या पण ह्याच्यामध्ये काय करणार, आता हा एक्स अपॉन आलेल्या ह्या डी फाय डॅश ऑफ डी त्याची व्हॅल्यू ए टाकणार आणि इकडे इरेस टू एक्स आलं। समजा आणखीन खाली पुन्हा दोनदा डेरिव्हेटिव्ह घेतलं आणि उत्तर तरी 0 आलं तर पुन्हा काय करायचं, आणखीन एकदा एक्स ने मल्टिप्लाय करायचं, आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, आलेल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये पुन्हा डी ची व्हॅल्यू एच टाकायची। पुन्हा 0 आलं असं समजा दुसऱ्या वेळेस बी तर आणखीन एकदा एक्स ने तिसऱ्या वेळेस मल्टिप्लाय करायचं, तिसऱ्या वेळेस डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये पुन्हा तेच पुटिंग करायचं। इथं पण तसंच, जर हे उत्तर 0 आलं समजा तर वरती एक्स ने मल्टिप्लाय करायचं, याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि पुन्हा डीच्या जागेवर 0 पुट करायचं। जोपर्यंत खाली 0 येत नाही तोपर्यंत ही स्टेप करत राहायची। एक्झाम्पल मध्ये मी सांगतो। त्याच्यानंतरचा तिसरं फेन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इथं ए रेस टू एक्स आलं, काय आलं ए रेस टू एक्स। मग आता इथं काय आहे फाय ऑफ डी इंटू वाय, इकडे येणार ए रेस टू एक्स, म्हणजे मला वाय पी काढायचं आहे 1 फाय ऑफ डी इंटू ए रेस टू एक्स। याच्यामध्ये पण पुट करायचं, डी इज इक्वल टू ए रेस टू एक्स आलं तर लॉग इथं जो ए आलाय तो तिथं पुट करायचा, आणि मग तुमचं जिथं डी दिसतंय त्या डीच्या जागेवरती लॉग ए टाकायचं आणि इकडे ए रेस टू एक्स। इथं पण सेम तेच, जर खालचं उत्तर 0 आलं तर वरती एक्स न मल्टिप्लाय करायचं, खाली डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, आलेल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये पुन्हा तेच पुटिंग करायचं, पुन्हा 0 आलं पुन्हा एक्स ने मल्टिप्लाय, पुन्हा डेरिव्हेटिव्ह, पुन्हा सेम पुटिंग। आता हे याच्यामध्ये लक्षात येत नाही पण एक्झाम्पल मध्ये खूप सोपं कळतं।
त्याच्यानंतरचा एक एक्स्ट्रा फॉर्म्युला आहे तो आपल्याला 2 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये लागणार आहे. जर तुम्ही yp काढताय आणि yp काढताना 1 इथं d मायनस ए आलं आणि इकडं त्याची पॉवर आहे काहीतरी एक r पॉवर आहे आणि इकडं e रेस टू ax आहे. d मायनस ए इथं जोय तोच इथं असेल, पॉवर काहीतरी r म्हणून असेल. त्यावेळेस याचं yp इज इक्वल टू डायरेक्ट आन्सर काढायचं. कसं? x रेस टू r घ्यायचं आणि खाली x रेस टू r आपण r फॅक्टोरियल आणि इकडे e रेस टू x हा याचाच ठेवायचा. काय केलं मी? x रेस टू r आणि जी पॉवर आहे त्याचाच फॅक्टोरियल खाली e रेस टू हा याचं फायनल आन्सर डायरेक्ट मिळतं. लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, पटकन एवढं सगळं व्हिडिओ थांबवायचं आणि लिहून घ्यायचं. अधिक वेळ घालवायचा नाही कारण लेक्चर तेवढं मोठं होऊन जातं. फक्त पुटिंग लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा कॉन्स्टंट आलं 0 पुट करायचं, e रेस टू x आलं a पुट करायचं आणि a रेस टू x आलं d च्या जागेवर log a पुट करायचा. एवढंच लक्षात ठेवा. मग आता ते एक्झाम्पल कसे कसे सोडवायचे समजून घ्या. पहिलंच एक्झाम्पल सोपं घेतो तुम्हाला लक्षात येईल म्हणून. d-1 त्याचा क्यूब y इज इक्वल टू e रेस टू x 5 रेस टू x आणि इकडं -1. हे ऑनलाईनमध्ये काय होतं, बोर्ड किती मोठा घेतला आणि काही केलं तरी तेवढे एक्झाम्पल बसत नाहीत. M3चे मोठे मोठे एक्झाम्पल असतात, तरी पण समजून देण्याचा आणि लिहिण्याचा व्यवस्थित प्रयत्न करतोय. आता मला ह्याचं सोल्युशन काढायचं आहे. नेहमीप्रमाणे सोल्युशन y इज इक्वल टू yc प्लस yp असतं. त्यातला मला फॉर yc काढायचा आहे. yc साठी बघा d-1 त्याचा क्यूब आहे, तो ब्रॅकेट आपण d चा 0 घेतो. d ची ह्या ब्रॅकेटची पॉवर 3 आहे, याचा अर्थ 3 ब्रॅकेट असणार इज इक्वल टू 0. याच्यावरून पहिला ब्रॅकेट सेपरेट 0, दुसरा ब्रॅकेट सेपरेट 0, तिसरा ब्रॅकेट सेपरेट 0. याच्यावरून पहिल्या d ची व्हॅल्यू पण 1, दुसऱ्या d ची व्हॅल्यू पण 1, तिसऱ्या d ची व्हॅल्यू पण 1. म्हणजे टोटल d इज इक्वल टू 1 1 आणि 1 एवढंच मिळालं आपल्याला. तिन्ही व्हॅल्यू सेम आल्या, त्याच्यामुळे yc काढताना बघा तो आपण सेम असतानाचा ब्रॅकेट सांगितला होता. c1 घ्यायचा प्लस c2 घ्यायचा प्लस c3. किती व्हॅल्यू सेम आहे? 3 कॉन्स्टंट लिहायचे. शेवटचा कॉन्स्टंट सोडून द्यायचा, अलीकडे x घ्यायचं, पुन्हा अलीकडे आणखीन आलो आणखीन एक x वाढवायचा. हे झालं तुमचं काय? yc. आणि yc नंतर सॉरी त्याच्यासोबत काय करायचं, हा c1x2 c2x प्लस c3 e रेस टू हे जे सेम आहे ते इथं इंटू x घ्यायचं. हा आपला yc असतो. कधी? 3 सेम असताना. 2 सेम असल्यानंतर काय केलं असतं, समजा हा नसतात तर c1x प्लस c2 लिहिलं असतं आणि e रेस टू 1 इंटू x लिहिलं असतं. आणि एकटाच असतं तर फक्त e रेस टू x लिहिलं असतं c1 घेऊन. फक्त हे समजून घ्या. आणि ह्याच्यासाठी जर लक्षात येत नसेल तर पहिलं लेक्चर बघायचं, त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. आता हे झालं पहिलं. मला काढायचं आता yp. फॉर yp साठी जो दिलेला आहे ते हाय असं घेतो, d-1 क्यूब y इज इक्वल टू e रेस टू x 5 रेस टू x -1. मला yp काढायचा आहे. हा ब्रॅकेट पलीकडे जाणार, यांना डिवाइडला असणार. एकत्र लिहिण्यापेक्षा सेपरेट सेपरेट वाटणी पहिल्यांदाच करून टाकू आपण. d मायनस क्यूब e रेस टू x 1 d-1 त्याचा क्यूब 5 रेस टू x आणि ह्या 1 ला डिवाइडला घेतलं d-1 क्यूब इंटू इकडं 1. तिघांना सेपरेट सेपरेट देऊन टाकलं. मग काय करायचं, आलेल्या ह्याच्यामध्ये जे जे मी पुटिंग शिकवलं ते घ्यायचं. काय पुटिंग शिकवलं? कॉन्स्टंट असेल तर d ची व्हॅल्यू काय घ्यायची? 0. e रेस टू x असेल तर d ची व्हॅल्यू काय घ्यायची? a. आणि a रेस टू x असेल तर d ची व्हॅल्यू काय घ्यायची? log a. तिन्ही पुटिंग, फक्त a बदलला व्हॅल्यू बदलायची. बघा मग इथं काय आलंय हे. बरं, ह्याच्यासोबत एक शॉर्टकट सांगितलं होता मगाशी, मग इथं मी म्हणतो बी आणखीन पण देतो यूज. इथं मी शॉर्टकट वापरला. काय? 1/d-a रेस टू r इंटू e रेस टू ax. इथं जो आहे तोच इथं असेल आणि इथं पॉवर असेल तर x रेस टू r अपॉन r फॅक्टोरियल इंटू काय घ्यायचं? e रेस टू ax. हा असं वापरायचं शॉर्टकट. मग काय काय येणार बघा, इथं तो शॉर्टकट वापरणार कुठल्या? पहिल्यासाठी. दुसऱ्यासाठी काय करणार? पुटिंग करणार. इथं काय आलंय? 5 आलंय, मग इथं पुट करायचं. काय येणार? d इज इक्वल टू लॉग a. a ची व्हॅल्यू काय आली? 5. आणि इथं काय पुट करणार? d ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आलाय म्हणून 0. आणि इथं काय? हा फॉर्म्युला वापरणार. शक्यतो हा फॉर्म्युला याच्याच खालीला, हे पुटिंग ह्याच्या खाली हे याच्या खाली. मग काय करायचं बघा, ह्याचा डायरेक्ट फॉर्म्युला x रेस टू काय? r. r ची व्हॅल्यू म्हणजे पॉवर किती आली? 3. त्याच खाली काय करायचं? r चा फॅक्टोरियल म्हणजे त्या पॉवरचाच फॅक्टोरियल इंटू e रेस टू काय? x. पहिलं उत्तर तर झालं डायरेक्ट. दुसऱ्यात d च्या जागेवर log 5 टाका. इथं d ची व्हॅल्यू log 5 -1 आहे, त्याची पॉवर 3 आणि सोबत 5 रेस टू x आहे. थोडं साईडला आल्या 5 रेस टू x. आणि इकडं d ची व्हॅल्यू काय आहे? 0, कारण कॉन्स्टंट आलाय -1 त्याचा क्यूब इंटू इकडचा 1. व्यवस्थित लिहिलं तर x चा क्यूब 3 फॅक्टोरियल कसं लिहायचं? 3 चा 1 पर्यंत गुणाकार करायचा. 3 2 1 झालं e रेस टू x. हे झालेलं आहे खूप वेळेस.
आणि खाली 1/log5 - 1 त्याचा क्यूब, इकडं 5^x आहे आणि हे मायनस आणि इकडं 1/-1चा क्यूब पण -1च येतं इकडे. पुन्हा व्यवस्थितल्या लास्ट स्टेप x³ आपण 3 2 6 e⁻x, इकडं पण हाय असंच राहतं, ह्याच्यात काहीच बदल होत नाही. log5 - 1 त्याचा क्यूब इंटू 5^x, हे मायनस हे मायनस प्लस झालं आणि 1 गुणिले 1 आलं. हे काय झालं तुमचा yp. आणि आपलं ठरल्याप्रमाणे y लिहिताना yc + yp लिहायला विसरायचं नाही. yc घ्यायचं जे आहे ते आणि yp घ्यायचं जे आहे ते आलेलं उत्तर, दोघांची बेरीज करून टाकायची, फायनल आन्सर. हे नाही लिहिलं तर अर्धा 1 मार्क कट करतात. हां, एवढंच व्यवस्थित बघून घ्या, व्यवस्थित सोल्युशन लिहा. फक्त इथला हा शॉर्टकटचा फॉर्म्युला मागाशी सांगितलेला तो वापरला. इथं 5^x आलं म्हणून log5 घेतलं आणि तिकडे कॉन्स्टंट आलं म्हणून d ची व्हॅल्यू 0 घेतली. ज्याचं त्याचं पुटिंग केलं, सोलवत गेलं, उत्तर मिळालं. ओके, पहिलं एक्झाम्पल झालं. व्हिडिओ थांबवायचा, पटकन लिहून घ्यायचा. पुढचं एक्झाम्पल. 3च एक्झाम्पल आहे, ते पण तुमच्या डिकोडमध्ये तर 2च होते महत्वाचे, पण तरी मी आणखीन वाढवलेत 1-2 तुम्हाला लक्षात यावं, कन्सेप्ट क्लिअर व्हावा म्हणून. सेकंड एक्झाम्पल. हां, d² - 9y = e⁻3x + 1 दिलेलं आहे. याचं पुन्हा सोल्युशन y = yc + yp. फॉर yc साठी काय करायचं, पहिला जो ब्रॅकेट आहे तो 0 घ्यायचा, त्याच्यात d² = 9, दोघांचं स्क्वेअर रूट घ्यावा लागेल म्हणजे d च्या व्हॅल्यू मिळतील. मग d = काय येणार 3, पण प्लस मायनस 3 असतं, स्क्वेअर रूट नेहमी प्लस मायनस लिहितात. 3 - 3 आलं. मग काय करायचं, वरती पुट करायचं, सोल्युशन काढायचं. yc = दोन्ही वेगवेगळे आहेत कारण प्लस मायनस आहेत. मग c1 e⁻3x आणि c2 e⁻3x वेगवेगळे असल्यावरती वेगवेगळा कॉन्स्टंट घेऊन e लिहायचं. झालं. फॉर yp साठी बघा इकडेच घेतो म्हणजे लक्षात येईल. काय करायचं, हा d² - 9y = e⁻3x + 1 हा कोणाचा आहे, दोघांचा पण आहे, दोघांना सेपरेट देऊन टाकू. d² - 9 e⁻3x, इकडं पण 1/d² - 9 × 1. याच्यामध्ये पुटिंग करावं लागेल. आता फॉर्म्युला ऍडजस्ट होत नाही म्हणून d ची व्हॅल्यू काय घ्यायची, 3. कुठली, इथं जी आली ती, आणि इकडे कॉन्स्टंट आल्यावर d ची व्हॅल्यू 0 पुट करा. मग बघा d ची व्हॅल्यू किती आली, 3, त्याचा स्क्वेअर 9, इकडं -9 e⁻3x, इकडं d ची व्हॅल्यू 0 - 9 × इकडं 1. कळलं का, d ची व्हॅल्यू 3 आहे पण d चा स्क्वेअर 9 येणार, 9 - 9 खाली किती आलं, याची व्हॅल्यू किती आली, 0 आली. खाली 0 आलं की काय करायचं, वरती x ने मल्टिप्लाय आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह. मग d² डेरिव्हेटिव्ह जसं x² 2x तसं d² 2d मायनस 9चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट त्याचं 0 असतं इंटू e⁻3x आणि इकडे हे प्लस 1 खाली राहिलं -9, एक सोडून द्या, गुणाकारात आहे. मग yp आलेल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये पुन्हा सेम d ची व्हॅल्यू 30 पुट करायची जी वरती घेतली होती ती. मग yp = x/2 इंटू d ची व्हॅल्यू 3 इंटू e⁻3x आणि हे प्लस मायनस मायनस होईल 1/9 आणि फायनल yp = x/6 इंटू e⁻3x - 1/9. हे काय झालं, आपला yp झाला. आणि मग फायनल आपल्या नेहमीप्रमाणे लिहायचं y = yc + yp. ycचा आन्सर लिहा, प्लस करा, ypचा आलेला आन्सर तुम्ही स्वतः लिहायचं. ते झालं तुमचं दुसरं एक्झाम्पल. काय अडचण, पटकन लिहून घ्यायचं, व्हिडिओ थांबवायचा, लिहून घ्यायचा. जरी समजलं नाही नंतर कधी पण विचारायचं, तुम्हाला पूर्ण रिपीट व्हिडिओ देईल किंवा मग लाईव्ह लेक्चरमधून क्लिअर करून द्यायचं. त्याच्या पुढचं d³ - 5d² + 8d - 4 y = 4 e⁻2x. बसणार नाही एवढं मोठं पण ट्राय करू आपण. e⁻x अगोदर वाटलंच तर yc काढून देतो पूर्ण आणि नंतर त्याचं yp काढून देतो. आता ह्याचं पूर्ण सोल्युशन y = काय येणार, yc + yp. मग फॉर yc साठी काय द्यायचा, तो ब्रॅकेट 0 घ्यायचा. कसं काढायचं रे ह्याचं रूट, ह्याचे सोल्युशन कसे काढणार, क्यूब आहे, सिंथेटिक मेथड होती 9वी मध्ये. किती मध्ये, 9वी मध्ये. ती मेथड इथं वापरायची. कुठं लागतं, जुन्यांना विसरायचं नाही, ते आपलेच असतं. मग बघा, इथला 1 घेतला, -5 8 -4. पहिल्यांदा 1 घेतो, हा खाली घ्यायचा 1 गुणिले 1 आलं 1, इथं राहिलं -4 इंटू 1 -4, इथं राहिलं पुन्हा +4 राहिलं, 4 × 4 1 4 आलं.
हे मिळालं 0. मग आपण काय करतो, हा d-1 घेणार आणि यांचा एक ब्रॅकेट तयार करायचा, d² - 4d + 4 आणि इज इक्वल टू हे 0 घ्यायचा. याच्यावरून पहिला d-1 सेपरेट 0 आला आणि हा d-2 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. बघा बघा आहे का, पहिल्याचा स्क्वेअर, दोघांचं मल्टिप्लिकेशन इंटू 2 4d आणि या 2 चा स्क्वेअर 4. मग ह्याच्यावरून डीच्या दोन व्हॅल्यू भेटल्या. काय भेटणार, d- पहिला 0 आणि पुन्हा d-0, दोघं जण आहेत म्हणून. मग आपल्याला उत्तर मिळालं d = 1, नंतर d = 2 आणि d = पुन्हा 2, म्हणजेच फायनल d = 1 2 2 आलं. मग ह्याचं YC कसं लिहायचं, पहिला वेगळा आहे त्याचं एकट्याचं लिहून टाका, c1 e⁻1 × x. पुढचे दोघं सेम आहेत, मग पुढचे दोन कॉन्स्टंट एकत्र घ्यायचे, c1 + c2 + c3 आणि एकाला x ने मल्टिप्लाय करायचं. हे दोघं सेम आहेत, e⁻2 × x घ्यायचं. झालं YC. ठीक आहे, त्याच्या पुढं आता YP काढायचं. बसन, याची गॅरंटी आहे, बघू आपण ट्राय करू. d³ - 5d² + 8d - 4y इज इक्वल टू 4e⁻2x + e⁻x + 2x + 3. बरं, हे काय करायचं रे, सगळ्यांचं सेपरेट सेपरेट द्यायचं आणि आपलं आपलं पुटिंग करून टाकायचं. बघा, YP इज इक्वल टू 1 आपण सगळ्यांना देतो. पहिला हा d³ - 5d² + 8d - 4 इंटू हा 4e⁻2x. नंतर याला सेपरेट देऊ, या दुसऱ्याला, तो d³ - 5d² + 8d - 4 इथं येतं e⁻x प्लस, दिसतंय का बघा, 1/d³ - 5d² + 8d - 4 इंटू 2x प्लस शेवटची 1/3 साठी देऊ सेपरेट, d³ - 5d² + 8d - 4 इंटू इकडं 3 आलं. आता बघा तुम्हाला हे थोडं बाजूला लिहितो, इथं लिहितो ह्याच्या खाली 1/d³ 5d² + 8d - 4 इंटू इथं 3 आलेलं आहे, कारण प्रत्येकाचं पुटिंग त्याच्या खाली लिहिता येईल. आता हा 4 ह्याला मल्टिप्लायला, त्याला काहीच करायचं नाही, तो तसाच ठेवायचा. पुटिंग काय करायचं, d = e⁻x सोबत आलेले नंबर 2 घ्यायचा. इथं पण काय पुटिंग करणार, d = x सोबत काहीच नाही म्हणजे 1 आलं. इथं काय पुटिंग करणार, d = इथं 2x आलंय म्हणजे log 2 घेणार आणि इथं काय करणार, d = 0 घेणार. का, तर तिथं कॉन्स्टंट आहे, जे राहील ते उत्तर. बघा आता डायरेक्ट करू आपण. या 2, आता इथं 2चा काय क्यूब आहे, मग 2चा क्यूब किती, 8. इथं काय येत आहे बघा, 5 × 2चा स्क्वेअर 4. डायरेक्ट पण लिहायला पाहिजे, पण चला, 8ची इथं d ची व्हॅल्यू 2, म्हणजे हे 8 2 किती येईल 16 आणि इकडं 4. इकडं काय आहे 4e⁻2x. खाली घेऊ का थोडं, हां YP थोडं डायरेक्ट करू रे. बघा, d ची व्हॅल्यू 2, त्याचा क्यूब 8, d ची व्हॅल्यू 2, त्याचा स्क्वेअर 4, आपण इथं 20 आलं, 8 2 16 आणि -4 इकडं 4e⁻2x आहे प्लस 1/, इथं पण d ची व्हॅल्यू 1च आहे, 1ची काही पॉवर करा 1च येणार. इथं 1 येईल, इथं 5 × 1, इथं 8 × 1, इकडं 4 आणि इकडे e⁻x आहे प्लस. आता d ची व्हॅल्यू काय आहे, log 2, मग जे आहे ते घ्यायचं, log 2 त्याचा क्यूब, 5 × log 2 त्याचा स्क्वेअर, 8 × log 2 आणि इकडं -4 सोबत 2x आहे तसाच ठेवा आणि शेवटचा प्लस. d ची व्हॅल्यू 0 आहे, मग हे पहिलं 0, दुसरं 0, तिसरं 0 आणि इथं -4 × वरती 3 राहील. दिसतंय का बघा, नाही तर समजून घ्या ऐकून. हां, शेवटची स्टेप. आता इथं काय येत आहे बघा बरं, 16 आणि 8 किती आले, 24 आणि -4 आणि -2 4, -20 आणि -4 -24. खाली किती आलं रे, 0. खाली 0 आलं की काय करायचं, वरती x घ्यायचा आणि वरती x घेऊन खाली याचं काय करायचं, डेरिव्हेटिव्ह. थोडं मोठं एक्झाम्पल आहे, समजून घ्या. d³ काय येणार डेरिव्हेटिव्ह, 3d². 5d² 2 पुढे येईल, 5 2 10d येईल आणि इथं 8d 8 येईल, 4 0 येईल आणि पुन्हा इथं 4 × e⁻2x येतं. इथं काय होत नाही, 8 आणि 1 9 आणि हे बघा -5 आणि -4 ते पण 9 आलं, ते पण पुन्हा 0 येत आहे. इथं पण वरती x घेतो, खाली काय येणार, पुन्हा डेरिव्हेटिव्ह सेमच येणार, 3d² - 10d + 8 आणि इकडे येतं e⁻x. इकडचं काहीच नाही होणार बदल, हे हाय असंच राहतं, ह्याच्यात चेंज होणार नाही. log 2 त्याचा क्यूब, 5 log 2 स्क्वेअर आणि 8 log 2 आणि -4 आणि इकडं प्लस आणि हे -4 राहिलंय, मग वरती 3 आणि खालचा -4, 3 चे 4 येत आहे.
आता ह्या आलेल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये पुन्हा मी पुट डी इज इक्वल टू इथं 2 आणि इथं पुटिंग डी इज इक्वल टू काय येणार आहे 1. मग बघा बरं खाली जागा पुरणार नाही, इकडचं तुम्ही लिहून घ्या लगेच व्हिडिओ थांबून, मी त्या बाजूला आन्सर लिहितो ह्याचं. ठीक आहे, लिहून घेतला. वायपी नंतर लिहा, हे वायसी फक्त लिहून घ्या. आता ह्याच्या खालची स्टेप पुन्हा वायपी इज इक्वल टू 1 अपॉन काय येत आहे बघा, डी ची व्हॅल्यू 2 आहे, 2चा स्क्वेअर 4, 4 त्रिक 12, 12 आलं. नंतर इथं 2, 10 दुने 20 प्लस 8 सोबत काय 4 e raised to 2x प्लस 1 अपॉन डी ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे इथे 3 राहील, मायनस 10 राहील, 8 राहील. इथं x आहे वरचा, इथं पण x आहे आणि मग खाली 3 येत आहे, मायनस 10 येत आहे, प्लस 8 येत आहे e raised to x. त्याच्या पुढचं आहे असं सेम आहे, याच्यात बदल करायचा नाही, सेम लिहून घ्या. ते मी जागा नाही म्हणून तसं सोडतो. आता इथलं बघा मग x अपॉन 12 न 8 किती झाले, पुन्हा 20 आलं आणि हे काय आहे मायनस 20, पुन्हा काय येत आहे 0. आणखीन एकदा प्रोसेस करायची, एक्सचा स्क्वेअर डबल घ्यायचा x आणि खाली पुन्हा ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह बघा 2 पुढे येईल, 9 दुने किती आलं 18d, नंतर काय येत आहे 10dचं 10 आलं आणि 8चं 0 येत आहे आणि 4 e raised to काय आलं 2x प्लस 1 अपॉन 8 आणि 3 किती 11, त्यातून 10 गेले म्हणजेच x अपॉन किती राहिलं 1 e raised to x. बघा 8 आणि 3 11, त्यातून मायनस 10 गेले आणि इकडचं हाय असं लिहायचं, त्याच्यात बदल करू नका. इथून पुढचं त्याच्यात काहीच चेंज होत नाही. नंतर इथं एक्सचा स्क्वेअर पुन्हा आलेल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये पुटिंग करायचं, डी ची व्हॅल्यू आणखीन 2 येणार. मग काय येत आहे वरती एक्स स्क्वेअर, इकडं 18 गुणुले हे 2 आणि हे मायनस 10, 4 इंटू e raised to 2x, इकडं x इंटू e raised to x आणि हे पुढचं जे आहे तसंच ठेवा. मग आता शेवटची स्टेप एक्स स्क्वेअर, 18 दुने किती 36, त्यातून 10 गेले किती राहिले 36 मधून 10 गेले 26, हे गुणवले 4 e raised to 2x, x e raised to x आणि प्लस हे सेम आणि मग आता इथं 2 येईल, खाली 13 येईल म्हणजेच वरती आलं 2x चा स्क्वेअर अपॉन 13 e raised to 2x, इकडचं x e raised to x प्लस हे सगळं सेम, हे फायनल आन्सर आलं. थोडंसं मोठं आहे पण तुमच्या डिकोडमध्ये मागच्या वेळेस विचारलेलं आहे म्हणून दिलेलं आहे, त्यामुळे फक्त 4 स्टेप आहेत आणि हे 2 वेळेस 0 येतात म्हणून डबल स्टेप करावी लागली, नाहीतर उत्तर लवकर मिळालं असतं. व्यवस्थित लिहून घ्या, काय अडचण वाटली काय समजलं नाही काय वाटली तरी पण मला नंतर विचारा. ओके, 3च एक्झाम्पल आहेत, त्या 3 याचे तिन्हीचे व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी आपण थांबूया. ओके, काय अडचण आली तर नक्की विचारत चला, घाबरू नका, लाजू नका, वाईट वाटून घेऊ नका, कसं विचारू ओळखीचं नाही वगैरे असा प्रकार करू नये. ठीक आहे, थँक्यू.